मोठी बातमी समोर येते। मंगळवेढ्यामध्ये एका शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये पाण्याची मोटार चालू करायला गेलेला असताना त्याला बिबट्या सदृश्य प्राणी दिसलाय। त्यामुळे मंगळवेढा परिसरामध्ये सर्व नागरिकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाने या संदर्भात लवकर आपली कार्यवाही सुरू करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून आणि गावकऱ्यांमधून जोर धरतीये। विधानसभेची निवडणूक वेळेत होऊन 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरता 13 ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर आज 8 ऑक्टोबर रोजी कॅबिनेट बोलवण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते आणि मंगळवारी सोलापुरात वचनपूर्ती सोहळा होणार असतानाही ते बैठकीसाठी पुन्हा मुंबईला परतले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12:30 वाजता वचनपूर्ती सोहळा होणार आहे। कॅबिनेटची बैठक दुपारी 4 नंतर होणार असल्याचे मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। दरम्यान मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या सलग 2 दिवस बैठका पार पडल्या असून आता आज पुन्हा कॅबिनेट बोलवण्यात आली आहे। या बैठकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सोमवारी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून या कॅबिनेटमध्ये 100हून अधिक विषय ठेवले जाणार आहेत। दरम्यान या कॅबिनेटमध्ये आणखी कोणत्या योजनांची घोषणा होणार, कोणत्या घटकांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 13 ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर झाल्यास बरोबर दिवाळीनंतर मतदान होईल आणि 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार सत्तेत येऊ शकेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर सध्या मंत्रालयातील हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे।